हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. 18 जानेवारीला मौन अमावस्या आहे. या दिवशी आपल्याला काही वस्तू दान करायच्या आहे, दिवा लावायचा आहे आणि चुकूनही काही वस्तू आपल्याला द्यायच्या नाही आहे. मौनी अमावस्या अत्यंत महत्त्वाची अमावस्या आहे. ही या वर्षातील पहिली अमावस्या आहे. या दिवशी आपल्याला काही गोष्टीचा त्याग करायचा असतो. मौन म्हणजे बघा, आपण मौन अवस्थेत असतो त्यावेळेस आपण कोणाशी काही बोलत नसतो. अतिशय दुर्मिळ योग आहे. त्यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूची आपल्याला सेवा करायची आहे. जमेल तशी छोटी सेवा मोठी सेवा करायची आहे. या दिवशी सेवा केल्याने आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळतो. पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ही अमावस्या खूप मोठी तिथी आहे. या दिवशी दान केल्याने पितर भरभरून आशीर्वाद देतात. मौनी अमावस्येला आपल्याला गंगा स्नान करायचे आहे. जर आपल्याला जमत नसेल, शक्य नसेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात गोमित्र गंगाजल टाकून असे पवित्र स्नान करू शकता. या दिवशी स्नान केल्याने दानाला खूप महत्त्व आहे. या दिवशी तुम्हाला संध्याकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन दिवा लावायचा आहे, पिंडीवर पाणी अर्पण करायचे आहे, पंचामृत अर्पण करायचे आहे, पांढरे फूल अर्पण करायचे आहे व नमस्कार करा. व अमावस्येच्या दिवशी विनाकारण कोणाशी वाद घालू नये. वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करावे. जेवढे मौन पाळता येईल तेवढे पाळा. देवघर स्वच्छ करावे. धूप दीप दाखवून देवघर उजळून काढा. या दिवशी मृत्युंजय जप करा किंवा मोबाईलवर ऐकला तरी चालेल. ऑफिसमधून तुम्हाला जर वेळ मिळत नसेल तर घरी आल्यानंतर 10 मिनिटं तरी ऐकावे व काम करत करत देखील ऐकू शकता. अशा छोट्या गोष्टीतूनच आपल्याला ऊर्जा मिळते व पितृदोष नाहीसे होतात. संध्याकाळी देवघरात दिवा लावायचा आहे, तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. अमावस्येचा दिवस असा आहे की घरातील सगळ्या वाईट गोष्टी संपवून चांगल्या गोष्टीची सुरुवात करायची असते. या दिवशी अन्न, वस्त्र, तूप, तीळ, गूळ या वस्तू तुम्ही जशा जमतील यथाशक्ती तुम्ही दान करू शकता. मौनी अमावस्येला पांढऱ्या वस्तू दान कराव्यात व कोणत्या वस्तू आपल्याला द्यायच्या नाहीये ते आपण बघूया. लोखंडाच्या वस्तू घरातील उसण्या म्हणून देखील कोणाला द्यायच्या नाही आहेत. उदाहरणार्थ पक्कड, कात्री, स्क्रूड्रायव्हर अशा लोखंडी वस्तू तुम्ही इतर कोणत्याही दिवशी देऊ शकता, फक्त अमावस्येला द्यायच्या नाही आहेत व तेल द्यायचे नाही आहे. व मीठ पण हे मातेला लक्ष्मीप्रिय आहे म्हणून अमावस्येला काय खरेदी करू नये ते आपण बघू. चांदीच्या वस्तू खरेदी करू नये व घरातील कोणत्याही वस्तू आपण घरात अमावस्येच्या दिवशी विकत घेऊ नये. नवीन कपडे खरेदी करू नयेत. म्हणून या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत. आपल्या घरात असं म्हणजे कटाक्षाने जर काही नियम आपण पाळले तर घरात सुख शांती ऐश्वर्य लाभते व आपल्याला आपल्या घराची भरभराटी होते. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हरिओम.